दिवस आहे आणि तिसऱ्या दिवसानंतर ती जे 23 जण पडले होते त्यापैकी 14 जणांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे. तर 8 जण अजूनही सुद्धा अडकलेले आहेत. आपल्यासोबत महापौर रविदादा लांडगे आहेत. दादा, कशा पद्धतीने पाहता, कारण की आज तिसरा दिवस आहे? खूप दुर्दैवी घटना आहे, परंतु आपण लवकरात लवकर सर्व नागरिकांना बाहेर काढण्यासाठी आता प्रशासनाला सूचना देण्यात आलेल्या आहेत की फास्ट काम करून सर्वांना बाहेर काढून घेतात. आज तिसरा दिवस आहे, पण नातेवाईकांनी असा आरोप केला आहे की हे फक्त दिखाव्यासाठी काम चालू केलं आहे, कारण की यंत्रणा खूप कमी आहे. नाही, आत्ता उलट सुदैवाने पाऊस नाही, त्यामुळे जोरात काम चालू आहे. परंतु यापेक्षा जास्त जोरात काम करण्यासाठी मी प्रशासनाला आता सूचना देणार आहे. पण एकंदरीत पाहिले की आज तिसरा दिवस आहे आणि 40 तासापेक्षा जास्त वेळ गेला आहे. कुठेतरी प्रशासन कमी पडते का? आपण पाहिलं जास्त जेव्हा पूर आला आपल्या शहरात, तर प्रत्येक नागरिकाला 2-2 दिवस गेले त्यातून सावरायला. तशीच परिस्थिती इथं होती, पण त्या मानाने पाऊस नाही आहे, त्यामुळे आता चांगलं कार्य चालू आहे. पण याच्यापेक्षा चांगलं कार्य आम्ही करू. खरं तर हा कचरा या ठिकाणी बिल्डिंगवरती पडला आहे. हा कुठेतरी मानवनिर्मित प्रकार म्हणावा लागेल का, काय नैसर्गिक आपत्ती म्हणावं लागेल? आपण आपलं सर्वात प्रथम कर्तव्य आहे नागरिकांना बाहेर काढू, त्यानंतर याबाबत सकारात्मक चर्चा करू. जे जखमी आहेत त्यांची कशी त्यांची तब्येत आहे? जखमींना आत्ताच मी भेटून आलो, सर्वांची तब्येत चांगली आहे. फक्त एक सिंग जे पेशंट आहेत त्यांच्या पायाला जास्त जखम झालेली आहे, परंतु त्यांनाही चांगले ट्रीटमेंट आपले डॉक्टर कांबळे सर देत आहेत आणि जखमींना पूर्ण सुरक्षा देण्यात आलेली आहे. त्यांना काही आर्थिक मदत जाहीर केली किंवा काही? आता संपूर्ण पहिले नागरिक बाहेर काढू, त्यानंतर नक्कीच पालिका प्रशासन आणि महाराष्ट्र शासन मदत करेल. एकंदरीत म्हणजे पुढचं कसं कार्य असणार आहे, कारण की आज तिसरा दिवस आहे, अजून सुद्धा बरंचसं काम या ठिकाणी बाकी आहे. आता पहिल्यांदा आजच्या आज यांना सर्वांना बाहेर काढून त्यानंतर आपण याच्यावर निर्णय घेऊ. काय कारवाई करणार, दोषींवरती काय कारवाई करणार का, काय? आधी आपण नागरिकांना बाहेर काढू, ते आपलं प्रथम कर्तव्य आहे. त्यानंतर संपूर्ण प्रकरणाची माहिती घेऊ आणि जे चुकीचं वाटत असेल त्याच्यावर कारवाई करू. नक्की ज्या पद्धतीने पाहिलं की खरं तर या ठिकाणी पहिलं मदत कार्य महत्त्वाचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणची कारवाई ती करणार असल्याचं मत या ठिकाणी महापौर रवी लांडगे यांनी व्यक्त केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. कारण सुशांतराव स्वामी, सुनील TV9 मराठी, मोशी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.